नांदेड़ स्थित कांग्रेस पार्टी के विधायक मोहन हम्बर्डे ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी से हाल ही में मुलाकात की और ये खबर फैलने के बाद जिले में चर्चा शुरू हो गई है कि हम्बर्डे बीजेपी में शामिल होंगे। इन चर्चाओं पर विधायक मोहन हम्बर्डे ने प्रतिक्रिया दी। मैं बीजेपी में कभी शामिल नहीं होऊंगा। पार्टी के विधायक मोहन हम्बर्डे ने आरोप लगाया कि विपक्ष लोगों को गुमराह कर रहा है। राष्ट्रीय राजमार्ग नांदेड़ दक्षिण विधानसभा क्षेत्र से होकर गुजरता है। इस राजमार्ग का काम कई दिनों से रुका हुआ है। मैंने और क्षेत्र के निवासियों ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी से मुलाकात की है। सड़क के रुके हुए निर्माण को शुरू करने की मांग की। मीडिया में आई खबरें गलत हैं। पार्टी नेताओं ने मुझे विधानसभा चुनाव के लिए काम शुरू करने का निर्देश दिया। अनंतोजी कालिदास की रिपोर्ट। भारताचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांचा टाइम घेतला आणि टाइम घेण्याकरता माझ्या मतदारसंघात 3 वर्षापासून रखडलेल्या कामाची मार्गी लावण्याकरता मी त्या ठिकाणी सोनखेडचे मौलाना, धनेगावचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य, तिथले प्रथम नागरिक गंगाधर शिंदे यांच्या समक्ष मी त्यांना भेट घेतली आणि त्यांच्यासंग सविस्तर चर्चा झाली आणि त्यांना मी दाखवलं पत्र. आम्ही ते फोटोमध्ये दाखवलं. पण अशी मागणी आमच्या दिवंगत खासदार साहेबांची होती, माझी मागणी होती आणि वारंवार नाही काय रखडलेले तिथले आम्हाला तिथले प्रोजेक्ट मॅनेजर ते काय काम करत नाही, उडवडीची करते आणि एकदम योग्य ती मागणी होती. त्यावेळेस गडकरी साहेबांना सविस्तर आम्हाला चर्चा केली आणि त्यांनी शब्द दिला लवकरात लवकर हे काम मार्गी लावतो. याकरता आम्ही भेटले गेले. पण त्याच्या व्यतिरिक्त इथं प्रसारमाध्यमात माझ्या मतदारसंघात जनतेला या ठिकाणी वेगळी काहीतरी विरोधकांनी बातमी लावून आणा भाजपमध्ये जाणार, गडकरीला भेट घेतली. आणि मी याच्या अगोदरसुद्धा सांगितलं होतं, मी एक हे तुमच्या माध्यमातून मी भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार आहे. काही झाल्या असतील ती अफवा चुकीच्या असतील. मला पक्षश्रेष्ठीनं कशाही प्रकारचं काही म्हणले नाही. पक्षश्रेष्ठीनं मला खुलेआम कामाला लागले सांगितले आहे आणि त्याकरता मी कामाला लागलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त दुमार ही माझ्या विरोधात भाजपमध्ये जाणार ही बातमी येऊ नये हे इथंच बंद करण्यात मी तुम्हाला माध्यमातून पूर्ण जिल्ह्यातील मतदारसंघाला, पक्षश्रेष्ठीला आणि विरोधकाला सांगालो की मी भाजपमध्ये येणार नाही. वारंवार तुमच्या संदर्भामध्ये अशा चर्चा का होतात? म्हणजे तुमचे विरोधक हे करतात का पक्षातलेच काही? नाही, विरोधक पक्षातले काही नाही, विरोधक. का करतात? त्याचा हेतू काय असेल? आता विरोधकाचं कामच असतं. मतदारसंघ आमचा एकतर्फी येणार आहे. काँग्रेसचा बालकिल्ला आहे आणि ह्या ठिकाणी बघितलं असताना वसंतराव दादाला 18,000ची लीड आहे आणि ती लीड आहे. आणि याच्या पुढेसुद्धा नाही का दक्षिणमध्ये असं आमची सगळ्याची मागणी आहे. रवींद्र चव्हाणला खासदारचं तिकीट द्यावं आणि ते सुद्धा ह्या ठिकाणी 18 जागी 25,000ची लीड घेऊन द्यायचं मी शब्द देतो. आणि विरोधकाला माहिती आहे दादा लोकसभेची लीड कशी कमी करणार, आमदारची लीड कमी करणार, त्याकरता माझं लक्ष वेगळं करणं, लोकांना काहीतरी दिशाभूल करणं हे काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये हे खासदार साहेबांना पत्रसुद्धा दिलं होतं, गडकरीच्या साहेबांना लिहिलं होतं. आम्हाला टाईम घेऊन ते जायचं होतं. हे दोन्ही मागण्याचं पत्र होतं. पण अचानक हे असं दुःखद घटना झाल्यामुळं त्यांनी दिलेले शब्द हे जनतेची पूर्तता करायचं आम्ही तिघंही काम करायचं ठरलेलं आहे.